महाराज म्हणतात की ह्या जीवनामध्ये म्हणजे अंतरंगामध्ये आणि बाह्य जगामध्ये आम्हाला दुष्ट लोकाशी युद्ध करावेच लागते असं या अभंगातनं सांगतात. काय म्हणतात बघूया. रात्री दिवस आम्हा युद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य जग आणि मन, जीवही अगोद पडती आघात, येऊनी नित्य नित्य वारू, तुका म्हणे तुझ्या नामाची बळे, अवघियाचे काळे केले तोंड. तर रात्रंदिवस केवळ युद्धाचाच प्रसंग असतो. तर तो युद्ध आमचं कसं असतं म्हणजे अंतर्बाह्य म्हणजे मनामध्ये अंतरंगामध्ये आपल्याला मनाशी भांडणं करावे लागते आणि बाह्य रंगात म्हणजे बाह्य जगामध्ये दुष्ट लोकांशी युद्ध करावे लागतं. म्हणजे दुष्ट लोक काही जे चुकीचं वागतात त्यांच्याशी आपल्याला प्रतिकार करावा लागतो. अशा प्रकारे जीवावर वेगवेगळे आघात येऊन पडतात आणि त्याचा अगदी नेहमीच आम्हाला प्रतिकार करावा लागतो. त्या आघातांना नष्ट करावे लागते. म्हणजे जीवनामध्ये असे अनेक प्रसंग येतात तर त्या प्रसंगाला आम्हाला तोंड द्यावे लागते. तुकाराम महाराज म्हणतात, परंतु देवा, मी तुमच्या नामाच्या बळावर या सर्व आघाताचे तोंड काळे केले आहे. सर्व अंतर्बाह्य शत्रूंना पळून लावलेले आहे. म्हणजे नामस्मरणाच्या जोरावरती माझ्यामध्ये जो आत्मविश्वास आलेला आहे तर माझ्या मनामध्ये जे वेगवेगळे विचार येतात त्याला मी पळवून लावलेलं. फक्त मी नामस्मरण करतो आणि बाह्य जगामध्ये जे चुकीचं वागतात त्यांच्याशी पण मी प्रतिकार करतो. ही ताकद माझ्यामध्ये कशामुळं आले? तुमच्या नामस्मरणामुळं आले असं या अभंगातनं सांगतात. रामकृष्ण हरी.